तूच सांग ना, काय करू रे मी? मला मिळालेले संकेत कधीच चुकले नाहीत. आता या खऱ्या खोट्याचा निवाडा तूच कर बाबा. काहीतरी संकेत दे ना आणि सांग मला की मी श्रीकलाबद्दल जो विचार करते ना तो बरोबर आहे. संकेत दे रे विठुराया. इंदू, असं जर असतं तर पिंकू काकांना विठुरायाने संकेत दिलाच असता ना. इंदू, तू श्रीकला सोबत अशी विचित्र का वागतेस ग? आदू, या आधी वागले का रे अशी मी? तुझा माझ्या इंदू, हे बघ, तू श्रीकलाबद्दल सारखं असं बोलून बोलून ना स्वतःला त्रास करून घेतेस. अगं इंदू, तू जेवढी शाळेसाठी धडपड केलीयस तेवढीच श्रीकला पण करते ना. आजच बघितलं ना, मी तिला दिलेली ओवाळणी तिने शाळेसाठी देणगी म्हणून दिली. आज गोपा दादाजवळ ती आपण नाही. हा तिचाच आग्रह होता. मला तर घरचंच कोणीतरी पाहिजे होतं गोपाळजवळ. इंदू, तू कधीपर्यंत तिला परकी आणि बाहेरची असं बोलणारी काय माहिती. असो, मला या विषयावर बोलायचंच नाही. उद्या सकाळी हॉस्पिटलला जायचंय गोपा दादाचं. गुड नाईट. आदू, इंदू, सांभाळून. या घराच्या रक्षणाची जबाबदारी जशी त्याची आहे तशी तुझी आहे. पण जेव्हा जेव्हा या घरावर संकट येईल तेव्हा तेव्हा तुला हा दिसेल. इंदू, बघ, हा विठुरायाचा संकेत आहे. तू श्रीकलाबद्दल चुकीचा विचार करतेस ना, म्हणून आपल्याला हा साप दिसलाय आता. तू, अरे तो पुराण पुरुष आहे आपला. मला हेच सांगतोय की मी श्रीकलाबद्दल जो विचार करते तो अगदी बरोबर आहे. राखणदार आहे आपला विठुराया. मला सांगू पाहतोय की याच्यासारखंच मला आपल्या घराची राखण करायची. मी रक्षण करते या घराची. गोपाळ, कसं वाटतंय आता? बरं आहे. अरे, ही श्रीकला तुझ्यासाठी रात्रभर इथेच हॉस्पिटलमध्ये थांबली होती. काल रात्रीपासून तू घरीच गेली नाही श्रीकला. सॉरी, मला झोप लागली होती ना, त्यामुळे मला कळलं नाही. रात्रभर माझी इथेच काळजी घेत थांबल्याबद्दल थँक्यू श्रीकला. आजकाल कोणी कोणासाठी इतकं करतं करे, खरंच कौतुकास्पद आहे. शकुंतला आई, तुम्ही आणि गोपाळ माझ्यासाठी परके नाही आहात. श्रीकला, तू खूप चांगली आहेस. थँक्यू. थँक्यू.
मला तुम्ही बहीण मानता आणि थँक्यू म्हणता? आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात. करेक्ट. शकुंतला आई, या ना, बसा इकडे या. गोपाळ इतक्या जोरात गाडी चालवतात का रे? तुला काही झालं असतं तर काय करायचं होतं आम्ही? सॉरी मावशी, मी खूप स्पीड मध्ये नव्हतो. समोरची गाडी इतकी जोरात आली की मला काही कळलं नाही. जाऊ देत, बरं आहे आता मी. आणि तुला काळजी वाटून तू आलीस हे काही कमी आहे का? तुझ्या बाबांना पण तुझी खूप काळजी वाटते गोपाळ. खरं तर अरे ते आमच्या सोबतच निघाले होते, पण वाटेत त्यांना एक काम आठवलं. त्यांच्याकडून मी कसली अपेक्षा ठेवणं सोडून दिलंय ग मावशी. कारण ते माझ्याकरता कधीच येणार नाहीत, कळून चुकलंय मला. गोपाळ अरे असं काय बोलतोयस? त्यांच्या आयुष्याचं एकच ब्रीद आहे मावशी. चिंता करतो विश्वाची, पण स्वतःच्या मुलाची नाही. असं का बोलतोयस तू व्यंकट महाराजांबद्दल? गैरसमजुतीवर कसलंही औषध नसतं बघ श्री. गुड मॉर्निंग म्हणलं मोठे बाई. काय मोहितराव, आज काय सूर्य पश्चिमेला उगवला की काय? सकाळी सकाळी आमची आठवण काढली. अहो आम्ही तुमची मोप आठवण काढतो, पण तुम्हीच आमचे फोन उचलत नाहीत. तुम्ही बिझी असताना यापेक्षा वेगळं वागत नव्हतं. आम्ही मुद्दाम करतोय असं तर नाही वाटत तुम्हाला? हा, तुमचं मला माहित नाही, पण मी तरी मुद्दाम करत नाहीये, तुम्हाला सांगते. मोठ्या मनाच्या मोठ्या बाई. पोटच्या पोराऐवजी पुतण्याला पाठिंबा देणाऱ्या मोठ्या बाई. पण त्यो पडला. हा, पुतण्या गाडीवरनं पडला, लक्षात आहे ना? माहिती की. अहो, त्याचीच खबरबात काढायला फोन केलाय तुम्हाला. आहे का जिवंत? मोहितराव, डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं? गोपाळला काही झालं ना तर आपण गोत्यात येऊ. कॉमेडी गेली मोठे बाई, कॉमेडी. जस्ट जोकिंग. अहो गरजच पडली असती ना तर स्वतः मोहितराव बोडके पाटलांनी गोपाळरावांना अमेरिकेला नेलं असतं इलाजासाठी. हा, आणि आम्ही जर लबाड बोलत असलो ना तर ही धरणी माय आम्हाला आत्ताच्या आत्ता धरणी फाडून आत घेईल. हा, त्याची गरज नाही. गोपाळ ठीक आहे, सुखरूप आहे. आता एवढंच. मग आणि काय ऐकायचंय? मग काय म्हणता डॉक्टर गोपाळ दिग्रसकर? तर बरंच बरं आहे डॉक्टर. मी म्हणालो होतो 3-4 दिवस अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवूयात, पण आता मला काही तशी गरज वाटत नाही. उद्या सकाळपर्यंत तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. फार बरं झालं. मग काळजी घ्या. थँक्यू डॉक्टर.
चला सगळी विठुरायाची कृपा आहे बघा ही. राम कृष्ण हरी. शेवटी पावलाच म्हणायचं हो महाराज. विठुरायानंच नीट केलंय गोपाळला. अच्छा, म्हणजे ही श्रीकला इथे रात्रभर माझी काळजी घेत बसली होती, त्याचं काहीच नाही का? त्याचं कुठे काय, काहीच नाही. म्हणजे गोपाळ आता जे बोलला तो गंमत करत होता हो ना? मला वाटलं म्हणून मी पण छोटीशी गंमत करावी. काय की वातावरण इतकं सिरियस झालं होतं म्हणून जरा वातावरण लाईट करायला गंमत केली. पण इंद्रायणी ताई, तुम्ही म्हणता ना ते एकदम करेक्ट आहे. गोपाळ बरा झाला तो विठुरायामुळेच. मग जास्तीचं सांगू, शेळकेवाडीला गेले होते. तिथं पण अधोक्षच्या नावाचाच ढोल वाजतोय. गोपाळ जाऊन आला ना प्रचाराला, तिथं काहीच हवा नाही त्याची. आता याची आयडिया आम्हाला नाहीये असं समजू नका मोठ्या बाई. हो, हे बोलताना लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुम्हाला काहीच करणं झेपत नसेल ना तर हिमालयात जा आणि तुमची पाप धुवून घ्या. मोठ्या बाई, फुकट फाकट दुसऱ्याची निंदा करणं लय सोपं आहे. हा? अहो आम्ही काहीतरी करतोय तरी तुमचं काय? हा? कामाच्या नावानं नुसती बोंब आहे तुमची. फक्त फुकटचं उपसरपंच पद पाहिजे तुम्हाला, बस. काही करत नाही तुम्ही. आम्ही काहीच करत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? खूप गोष्टी करतो आम्ही. अहो दिसू द्या ना, मग दिसू द्या, आम्हाला पण दिसू द्या जरा. त्या गोपाळची इमेज जरा मोठी करा तुमचं वजन वापरून. तेच तर करण्याचा प्रयत्न करते.